आणि त्यामुळे त्यांना विम्याची मदत जर मिळाली तर एक मोठी मदत मिळू शकते आणि म्हणून ही नीट मिळावी या दृष्टीने माननीय गृहमंत्र्यांनी हे देखील मान्य केलं आहे की ते स्वतः एक विमा कंपनीसोबत बैठक घेऊन आणि विमा कंपनीने लिबरल राहून शेतकऱ्यांना मदत करावी अशा प्रकारचे निर्देश देतील हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि केंद्र सरकारकडनं जी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं देखील आश्वासन त्यांनी दिलं आहे। आज मैंने सुबह भारत के आदरणीय गृह मंत्री जी की से मुलाकात की। महाराष्ट्र में जो बारिश आई, बेमौसम बारिश आई और जिसके कारण महाराष्ट्र में खेती का बहुत बड़ा नुकसान हुआ है। करीब 325 तालुकों में 100% के करीब कई जगह पर यह नुकसान है, कई 80% है, कई 90% है, पर बहुत बड़ा नुकसान है। और इस आपत्ति को देखते हुए केंद्र सरकार ने इसमें मदद करनी चाहिए। ये गुहार लेकर मैं उनके पास गया था। जो प्राथमिक अंदाज मेरे पास है वो मैंने उनको सबमिट किया है। संबंधित सचिवों से उन्होंने बात की है। इसके साथ साथ उन्होंने जो टीम असेसमेंट के लिए भेजनी है वो भी तुरंत भेजने की बात कही है। मैंने उनको ये भी निवेदन किया था कि जो इंश्योरेंस कंपनीज है उनके साथ वो तुरंत एक अगर बैठक करे और उनको निर्देश दे, क्योंकि जो केंद्र सरकार की कंपनी है वही करीब करीब सारे जिलों में, 3 ही जिलों में दूसरी कंपनी है, तो इसलिए उन दोनों कंपनियों के साथ वो बैठक करके अगर केंद्र सरकार की ओर से उनको निर्देश दे कि वो थोड़ा लीनियंटली सारी चीजें करते हुए, बहुत नियमों पर उंगली न रखते हुए किसानों को कैसे मदद कर पाए इसके बारे में उनको वो बताए, तो उसको भी उन्होंने हामी भरी है और वो जल्दी ही उनके साथ भी बैठक करने वाले हैं। असं आहे सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलत आहे याच्यावर मी बिलकुल रिएक्शन देणार नाही। भाजपमधनं देखील कोणी रिएक्शन देणार नाही। या ठिकाणी महाराष्ट्राला सरकार नवीन त्याची आवश्यकता आहे आणि ते सरकार महाराष्ट्रात निश्चितपणे बनेल। आम्ही पूर्णपणे आम्ही आश्वस्त आहोत। सत्ता के समीकरण में कौन क्या कह रहा है इस पर मैं कोई टिप्पणी नहीं करूंगा। कई लोग बोल रहे हैं लेकिन भारतीय जनता पार्टी कोई टिप्पणी करने वाली नहीं है। मैं इतना ही कहना चाहता हूं कि महाराष्ट्र को नई सरकार की जल्द से जल्द आवश्यकता है और जल्द से जल्द नई सरकार बनेगी। हम पूरी तरीके से आश्वस्त है। तेव्हा या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की सरकार लवकरात लवकर स्थापन होईल याच्याबद्दल आम्ही आश्वस्त आहोत, अशा प्रकारचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। शिवसेनेकडून जी टीका टिप्पणी केली जाते त्याच्या संदर्भात आम्ही कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि सरकार लवकरात लवकर स्थापन होईल हे त्यांनी सांगितलेलं आहे। दुसऱ्या बाजूला राज्यात जे अभूतपूर्व ओल्या दुष्काळाचं संकट निर्माण झालेलं आहे त्या सगळ्या संकटासंदर्भात सुद्धा आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून त्यांनी या सगळ्या संदर्भात मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। पीक विमा कंपन्या ज्या आहेत त्या विमा कंपन्यांशी अमित शहा स्वतः बैठक घेणार आहेत आणि या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। पण राजकीय बातमी या क्षणाची ही आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कमी शब्दामध्ये आपलं या सगळ्या अभूतपूर्व राजकीय पेच प्रसंगाबद्दल वक्तव्य केलेलं आहे। ते हे की लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होईल याच्याबद्दल आम्ही आश्वस्त आहोत असं सांगत त्यांनी या सगळ्या वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। शिवसेनेकडून सातत्यानं दररोज संजय राऊत हे पत्रकार परिषद घेऊन टीकेचे बाण सोडतायत, पण याबद्दल आम्ही कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही असं स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी। पण जो सत्ता संघर्ष आहे तो सुटणार कसा, हा पेच कसा सुटणार याबद्दल स्पष्ट बोलायला मात्र त्यांनी नकार दिलेला आहे, टाळलेला आहे आणि
एक गोष्ट मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितली, ती ही की लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये सरकार बनेल याच्याबद्दल आम्ही आश्वस्त आहोत। त्यामुळे पडद्यामागे नेमकं चर्चा सुरू आहे का, शिवसेनेला मनवण्यात काही यश आलंय का, अशा अनेक प्रश्न सुद्धा यातून निश्चितपणे निर्माण होऊ शकतात। तेव्हा या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी ही आहे की महाराष्ट्रात गेल्या 11 दिवसांपासून जो सत्तेचा पेच निर्माण झालेला आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचलेले आहेत। अमित शहा, भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। या भेटीतून तरी शिवसेना भाजपच्या दरम्यान निर्माण झालेला जो पेच आहे त्या संदर्भात काही फॉर्म्युला समोर येतो का? दिल्लीतून आतापर्यंत याबद्दल कुठली हालचाल झालेली नव्हती, ती हालचाल होते का हे पाहणं महत्त्वाचं। प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली आहे। शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची आवश्यकता आहे आणि म्हणून मी केंद्र सरकारकडे निवेदन घेऊन आलो, कारण आपल्याला माहिती आहे की ही जी सगळी समिती आहे त्याचे अध्यक्ष गृहमंत्री असतात आणि म्हणून माननीय गृहमंत्र्यांची मी भेट घेतली। संपूर्ण डिटेल्ड असेसमेंट, आता जे प्राथमिक असेसमेंट आमच्याकडे आलेलं आहे हे संपूर्ण डिटेल्ड असेसमेंट हे मी त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे। त्यांना त्या संदर्भात ही मोठी आपत्ती असल्यामुळे केंद्र सरकारने मदत केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना विम्याची मदत जर मिळाली तर एक मोठी मदत मिळू शकते आणि म्हणून ही नीट मिळावी या दृष्टीने माननीय गृहमंत्र्यांनी हे देखील मान्य केलं आहे की ते स्वतः एक विमा कंपनीसोबत बैठक घेऊन आणि विमा कंपनीने लिबरल राहून शेतकऱ्यांना मदत करावी अशा प्रकारचे निर्देश देतील हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि केंद्र सरकारकडनं जी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं देखील आश्वासन त्यांनी दिलं आहे। आज मैंने सुबह भारत के आदरणीय गृहमंत्री जी की से मुलाकात की। महाराष्ट्र में जो बारिश आई, बेमौसम बारिश आई और जिसके कारण महाराष्ट्र में खेती का बहुत बड़ा नुकसान हुआ है। करीब 325 तालुकों में 100% के करीब, कई जगह पर यह नुकसान है, कई 80% है, कई 90% है, पर बहुत बड़ा नुकसान है और इस आपत्ति को देखते हुए केंद्र सरकार ने इसमें मदद करनी चाहिए। ये गुहार लेकर मैं उनके पास गया था। जो प्राथमिक अंदाज मेरे पास है वो मैंने उनको सबमिट किया है। संबंधित सचिवों से उन्होंने बात की है। इसके साथ साथ उन्होंने जो टीम असेसमेंट के लिए भेजनी है वो भी तुरंत भेजने की बात कही है। मैंने उनको ये भी निवेदन किया था कि जो इंश्योरेंस कंपनीज है उनके साथ वो तुरंत एक अगर बैठक करे और उनको निर्देश दे, क्योंकि जो केंद्र सरकार की कंपनी है वही करीब करीब सारे जिलों में, 3 ही जिलों में दूसरी कंपनी है, तो इसलिए उन दोनों कंपनियों के साथ वो बैठक करके अगर केंद्र सरकार की ओर से उनको निर्देश दे कि वो थोड़ा लीनियंटली सारी चीजें करते हुए, बहुत नियमों पर उंगली न रखते हुए किसानों को कैसे मदद कर पाए इसके बारे में उनको वो बताए, तो उसको भी उन्होंने हामी भरी है और वो जल्दी ही उनके साथ भी बैठक करने वाले हैं। सर, शिवसेनेसोबत चर्चा नेमकी कधी होणार आहे त्या संदर्भात काय असं आहे, पकडले भाई पकडले असं आहे, नहीं पकड़ पाऊंगा भाई। सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलतं आहे याच्यावर मी बिलकुल रिएक्शन देणार नाही। भाजपमधनं देखील कोणी रिएक्शन देणार नाही। या ठिकाणी महाराष्ट्राला सरकार नवीन त्याची आवश्यकता आहे आणि ते सरकार महाराष्ट्रात निश्चितपणे बनेल। आम्ही पूर्णपणे आम्ही आश्वस्त आहोत। सर, हिंदी में भी सत्ता के समीकरण में कौन क्या कह रहा है इस पर मैं कोई टिप्पणी नहीं करूंगा। कई लोग बोल रहे हैं लेकिन भारतीय जनता पार्टी कोई टिप्पणी करने वाली नहीं है। मैं इतना ही कहना चाहता हूं कि महाराष्ट्र को नई सरकार की जल्द से जल्द आवश्यकता है और जल्द से जल्द नई सरकार बनेगी। हम पूरी तरीके से आश्वस्त है। आपण ऐकलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर सरकार बनेल याबद्दल आम्ही आश्वस्त आहोत। प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत,
मुख्यमंत्र्यांची जी ही प्रतिक्रिया आहे, अर्धा तास त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी भेट घेतल्यानंतर त्यांची ही जी प्रतिक्रिया आलेली आहे, या प्रतिक्रियेचा नेमका अर्थ काय घ्यायचा? प्रशांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तेव्हा दिल्लीतून या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ही येते की राज्यात गेल्या 11 दिवसांपासून जो सत्ता पेच निर्माण झालेला आहे, त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पोहोचले. अमित शहा यांच्याशी त्यांनी बैठक केली. अर्धा तास त्यांची ही बैठक झाली आणि या बैठकीनंतर ते बाहेर आले आणि त्यांनी सरकार लवकरच बनेल असा विश्वास व्यक्त केला. या बातमीवर आपली नजर असणारा एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय.